नमस्कार मित्रांनो, मी सुजल खुनम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे रायगडला. म्हणजे आता मी आहे पालीला. पालीवरनं आपण रायगडला चाललेलो आहे. उद्या 6 जून म्हणजे राज्याभिषेक सोहळा. आता आम्ही पालीला निघालेलो आहे बिरा मार्गे. या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे रायगडला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही माणगावमध्ये पोहोचलेलो आहे आणि इकडनं 30 किलोमीटरवर आता रायगड आहे. आता आम्ही चाललो रायगडकडे. आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. आता इकडनं रायगड 15 किलोमीटरवर थांबलेला आहे. बघा आता इकडनं फक्त रायगड 15 किलोमीटर आहे. आता इथं आम्ही थोडा ब्रेक घेतला जेवायला. बघा गाड्या इथं. यावर्षी रस्त्याला खूप कमी लोक दिसतात. दरवर्षी खूप लोक असतात, कारण यावर्षी पाऊस पडलाय तर आम्हाला असा अंदाज आहे की माणसं खूप कमी आलेत. खायला बसलं, लाईट बंद कर बघ कशी लाईट लागते, एकदम मस्त. काय गाडी घ्या रे. चपाती कुठे गेली मग? आता आम्ही पार्किंगच्या इकडे पोहोचलेलो आहे. इकडे आता गाडी पार्किंग करून आता आम्ही वरती पाचाडकडनं वरती चढू. हो, इकडे गाडी पार्किंग. इकडनं बस वगैरे फ्री असते वरती जायला. किल्ल्याच्या खाली पार्किंग एकदम सिस्टमॅटिक केलेली आहे आणि इकडे जागोजागी पोलीस वगैरे आहेत आणि बसची पण सुविधा एकदम चांगली केलेली आहे इकडे. बघा पार्किंग वगैरे, जागोजागी पोलीस वगैरे बसलेले आहेत, सर्व काय सांगायला वगैरे. पार्किंग मधनं आता बस आहेत वरती जायला पायथ्यापर्यंत. हे बघा बस इकडे. तर आता आपण पण इकडनं बसने पायथ्यापर्यंत जाऊ. बस मध्ये चाललेलो आहे. बघा बस. तर आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि हा बघा इकडे किल्ला. सर्वांना इकडनं चालत जायला लागतं किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत, कारण बस एवढ्या वरती चढत नाही. मी आलेलो आहे किल्ल्याच्या पायरीच्या इथे. इकडनं मेन दरवाजा आहे आणि त्या तिकडच्या नाणे दरवाजाने एंट्री आहे. पोहोचलेलो आहे नाणे दरवाजाच्या इकडे. इकडनं पुढे नाणे दरवाजा. तो आता आम्ही किल्ला चढायला घेतलेला आहे आणि आता थोडा पुढेच नाणे दरवाजा आहे. तर आपण थोड्या वेळात नाणे दरवाजाकडे पोहोचूया. माझा मित्र ऋतिक हा पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळ्याला आलाय. तर तुला कसं वाटतंय? हा, आता बरं वाटतंय मला. पूर्ण नॉनस्टॉप पायऱ्या चढणार आहे. तर बघू पुढे हा काय करतो. मी नाणे दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहे आणि हा बघा नाणे दरवाजा. आम्ही नाणे दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहे. हा बघा नाणे दरवाजा. आणि आता लाईट गेली. शिवाजी राजानं केलं काय? शिवाजी राजानं केलं काय? खानाचं पोट फाडलं रे. खानाचं पोट फाडलं रे. मामाची बोट छाटली रे. मामाची बोट छाटली रे. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. लाईन थांबलेली आहे. बघा लाईन. माझा भाऊ ऋतिक बाबू ठाकूर पहिल्यांदा रायगडवर आलो. त्याच्या आयुष्यात 23 वर्ष पहिल्यांदा 22. छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की, हिंदू धर्म की,
शरयू नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. आम्ही पोचलेलो आहे महादरवाजाच्या इथे आणि हा बघा इकडे वरती महादरवाजा आता दिसणार नाही पण मी वरती गेल्यावर नक्की दाखवेल. तर भेटू आपण पुढे. हे बघा इकडे शिड्या बघा कसं बघा महादरवाजा. आणि आता आम्ही दोघंच पुढे आलोय, बाकी सर्व पाठी आहेत. आम्ही नॉनस्टॉप चालू आलो. सर्व बोललेले आम्ही नॉनस्टॉप चालू पण कोण आलाच नाही. ऋतिक ठाकूर बोललेला आता त्याची स्टेटमेंट घेऊ पुढे जाऊन भेटेल तेव्हा. तर बघू. आणि हा बघा महादरवाजा. आता आम्ही किल्ल्यावर आलेलो आहे. बघा किल्ला. आणि आता आम्ही पोहोचलो आणि हा बघा ऋत्या. तुला आता कसं वाटतंय? मला बरं वाटतं. नॉनस्टॉप चाललाय? हो माझी मुलाखत घ्या. ऋतिक बोललेला नॉनस्टॉप चालेल पण नॉनस्टॉप चाललेला नाही. तिने अर्ध्या रस्त्यातच त्यांनी कमरेवर हात दिला त्यामुळे ऋतिकची पॉवर संपलेली आहे. बॅटरी लो झाली ऋतिकची आता. पहिलाच वर्ष होता. पहिलाच वर्ष कामामध्ये थांबवलं तर आम्ही उभं होतो, बसलो होतो आम्ही इथं हो हो. 5 मिनिटं. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे शिरकाई मंदिरात. बघा मंदिर होळी माळावरच्या मूर्तीजवळ. ही बघा मूर्ती. आणि आता इकडनं आम्ही नगाऱ्याकडे जाऊ. आम्ही पोहोचलेलो आहे नगरखान्याच्या इथे. हा बघा नगरखाना. आणि इकडे सर्व सकाळची तयारी चालली आहे. आम्ही नगरखान्यातनं पुढे आलेलो आहे. आणि हे बघा इकडं त्यांची मूर्ती. आता सकाळी इकडेच राज्याभिषेक सोहळा पार पडेल आणि आता सर्व लोक झोपली आहेत. 3 वाजले का गर्दी चालू होईल इकडे यायला. तर आम्ही आता 2 वाजता आलो. बघा आता आम्ही मूर्तीच्या पाठी आलेलो आहे. बॅक साईडला इकडे महाराजांचं निधन झालेलं तिकडे बघायला. तर इकडे बघा किती लोक झोपलेले आहेत आज. आता आपण पुढे चाललो. इकडे आहे महाराजांचं पहिले इकडे घर होतं आणि इकडे महाराजांनी प्राण सोडलेला. हे बघा ही जागा ती. इकडे शिवाजी महाराजांच्या 8 राणींचे महाल होते. हे बघा इकडे हा एक महाल आणि असे इकडे लाईनीत 8 महाल आहेत. बाजारपेठेत ना महाराजांच्या समाधीजवळ दर्शन घ्यायला. तर मी तुम्हाला तिकडे दाखवतो दर्शन घेऊन कसं काय आहे तिकडे. हे बघा बाजारपेठ. आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. हा बघा मंदिर. आणि आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. महाराजांच्या समाधीजवळ पण जाऊ. चला पटापट. चला पुढे. फोटो नंतर घ्या, फोटो नंतर घ्या. आता सकाळचे वाजले 6 आणि आम्ही झोपून आता उठलेलो आहे. होळीच्या माळावरती थांबलो आम्ही. आणि आता सकाळचा 6चा व्ह्यू बघा. तुला दाखवतो नगरखाना.
तर आता काहीच आम्ही किल्ला उतरायला घेतलेला आहे हे बघा. हो फायनली आता आम्ही किल्ल्याच्या खाली उतरलेलो आहे आणि बाकीचे सर्व पाठीमागे आहेत. आम्ही 4 जणच पुढे आलो. आता इकडनं खाली बसला जाईल. बसमधला बसून चाललेलो आहे पार्किंगकडे आणि मग आता पार्किंगमधला गाडी काढून आम्ही घरी निघणार. बघू आता पुढे रस्त्यात पुढे थांबलो तर जेवायला थांबू. आता आम्ही निघालेलो आहे रायगडवरनं आणि आता पालीकडे निघालेलो आहे. तर अशाप्रमाणे आम्ही घरी पोचलेलो आहे आणि मला रस्त्यामध्ये काय एवढा व्हिडिओ वगैरे काढताना नाही आल्या कारण खूप पाऊस पडत होता आणि आम्ही पण भिजलो. आणि ह्या वर्षीचा 352वा राज्याभिषेक सोहळा खूप भारी आणि खूप थाटामाटात पार पडला. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.